मी काय म्हणतो आपण आपल्याला प्रेसची तर बोलणार विषय असा आहे, एक दोन गोष्टी करा साहेब. एक तर तुमच्या कस्टडीमध्ये आम्हाला तिथे घेऊन चला. माणसं आमची खूप जमलेली होती, दम सिंपल माणसं आहे आणि ती माणसं नाहीतर मग सरळ आम्हाला अटक करा. अटक वगैरे नाही. अरे मग आम्हाला जाऊ दे ना. आमचा गुन्हा काय, आमच्या लोकांना भेटणं हा गुन्हा आहे का? भेटूयात ना आपण, भेटाबद्दल हा, मग तिकडे जाऊ आपण, तुमच्या गाडीमध्ये जाऊ. वेळ आपण साधूयात व्यवस्थितपणे. वेळ अहो साहेब, लोकांवरती दगडफेक चालू आहे तिथं. एक तर तुम्ही संरक्षण आमचं करू शकत नाही. नाही आमचं नका करू. त्या लोकांचा काय गुन्हा? सर, रात्री प्रशासनानं, तुम्ही पोलीस प्रशासनानं आणि तिथल्या ग्रामस्थांनी तो प्रश्न मिटवला होता. तिथून ते काढायचं सगळं ठरलं होतं. आणि मॅडम होत्या, म्हणजे तुमचे सगळे पोलीस अधिकारी होते आणि इथल्या स्थानिक आमदारांनी माणसं पाठवली. स्थानिक आमदारानं मिटलेला विषय परत अजेंड्यावर आणलेला आहे. या सगळ्या प्रकरणाला अभिजित पाटील, आमदार अभिजित पाटील हे जबाबदार आहे. विनाकारण विषय मिटलेला होता. आम्ही कधीही त्यांना कुठलाही पॉलिटिकल, सोशल कधीही डिस्टर्बन्स नाही आमच्या लोकांचा. आणि ते तीर्थक्षेत्र असं आहे की जवळजवळ आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यावरती त्याचा इन्फ्लुएन्स आहे. तिथं भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते. तुम्हाला जागा दुसरीही भेटू शकत नाही. आणि महाराजांच्या पुतळे अडून राजकारण. आम्ही समजतो सगळं सिच्युएशन. साहेब आम्हाला दोन गोष्टी आहेत तुमच्या कस्टडीमध्ये. आम्हाला हल्ला झाला. आपण काय करूयात, आपण प्लीज बसा. हाके साहेब क्षेत्रावर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांचा, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांचा, धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राला दगडगाळ बोट लावणाऱ्या समाजकंटकांचा. सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाकी सर कुठे चालले तुम्ही? कुठे आले? अंजनगावला निघालो आहोत. एक तर अंजनगाव नसेल तर जेलमध्ये जाणार आहोत. धनगर समाजाच्या केसाला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तींना डिपार्टमेंटनं आम्हाला परत माघारी घेतलेलं आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला